कट रचला जात होता आणि बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात येणार होता अशी माहिती आहे. तर त्या महिलेचा खून झाल्याची माहिती आहे कळंबमध्ये. तुम्हाला काय मला ऑथेंटिक माहिती नाही, त्याच्यामुळे मी त्याच्यावरती आज बोलणार नाही. नेमकी तीच महिला का असं जर SITच्या तपासामध्ये पुढे आलं आणि त्या महिलेचा जर खून झाला तर ती गंभीर बाब आहे. मग आता हे पुढचे पुरावे संपवायला सुरुवात झाली का? आता याच्यामध्ये आम्हाला संतोष देशमुखच्या खुनाच्या बाबतीमध्ये फार दिव्य आहे, मी ते कबूल करतो की ही केस आम्हाला शेवटपर्यंत लढवायची आहे, शेवटपर्यंत तडीस न्यायची आहे. आणि ह्या सगळ्या लोकांना आनंद आम्हाला त्या दिवशी वाटणार आहे की हे सगळे आरोपी फाशीला गेले पाहिजे. फाशीला जाईपर्यंत आम्ही काही स्वस्त बसणार नाही. परंतु तीच महिला का, हे पेपरला वाचलंय मी, परंतु मी माहिती विचारतोय, कळंबच्या पोलिसांना माहिती विचारतोय आणि SITने अजून त्याच्या बाबतीमध्ये दुजोरा दिलेला नाही. त्याच्यामुळे मी त्याच्यावरती आज ऑथेंटिक बोलणार. आपण जर बघितलं तर सांगलीचं जेल असेल, सांगलीच्या जेलमध्ये गांजा सापडला. यापूर्वी अनेक जेलमध्ये मोबाईल फोन सर्रासपणे वापरले आपण पाहिलं. आता बीडच्या जेलमध्ये तर हाणामारी झाली. गृह विभाग या सगळ्या जेल प्रशासनावर अंकुश ठेवण्यात कमी पडतंय किंवा काय नेमकं? नाही, काय ठराविक जेलमध्येच हे होतं. मी का म्हणतोय अमरावती जेल आणि नागपूर जेल, त्याचंही काही कारण असेल ना. हे मराठवाड्यातले, मी हर्सुल बद्दल काही बोलत नाही, पण लातूर आणि बीड जेल या जेल प्रशासनाबद्दलच का बोलतोय. या जेल प्रशासनामध्ये काही लोक एवढे निराळलेले आहेत की त्यांना कशाचीच काय भीती वाटत नाही. आणि हे आजचं जे प्रकरण झालेलं आहे, कदाचित मग जेलमधल्या प्रशासनाने एकामेकाला दुजाभाव दिला म्हणून झालंय का? कामक्यांनाच अगोदर नंबर लावू द्या, फोन नंबर लावू द्या. कारण जेल प्रशासनामधून त्याच्या कुटुंबियाला किंवा इतरांना फोन लावण्याची, कुटुंबियांना, इतरांना नाही, कुटुंबियांना मला वाटतं फोन लावण्याची सुविधा आहे, वकील आणि कुटुंबीय. मग त्या याच्यामध्ये सुद्धा आमचा नंबर अगोदर लावू द्या, नंतर तुमचा नंबर लावू द्या, अशा प्रकारची मला वाटतं तिथं तिरगी मिरगी झाला असावी आणि त्याच्यावरनं हा वाद झालेला आहे.